पहिल्यांदा प्रश्न, ट्रम्प भारताशी संबंध का खराब करत आहे? मित्रांनो, 2025 मध्ये ट्रम्पने भारतावर 50% टॅरिफ लावले आहेत. याचं मुख्य कारण भारतावर रशियन तेलाची खरेदी वाढवली आहे. ट्रम्प म्हणतात, हे तेल विकत घेतल्यानं तुम्ही रशियाला युक्रेन युद्धासाठी पैसे देत आहात. भारताने मे 2025 नंतर रशियन तेलाची आयात दुप्पट केली, कारण ते स्वस्त आहे आणि ऊर्जा संकट टाळायचं आहे. पण ट्रम्पला हे पटत नाही. त्यानं 25% अतिरिक्त टॅरिफ लावला, ज्यामुळे एकूण 50% झालं. दुसरं, फार्मा सेक्टरवर 100% टॅरिफ ऑक्टोबर 1 पासून ब्रँडेड ड्रग्जवर, ज्यामुळे भारताच्या 20 अब्जांच्या निर्यातीला धक्का. तिसरं, H1B व्हिसावर $100,000 फी. भारतीय IT प्रोफेशनल्ससाठी हा धक्का आहे, कारण 72% H1B व्हिसा भारतीयांसाठी आहेत. आणि काश्मीर मुद्द्यावर ट्रम्पने दावा केला की मी भारत-पाकिस्तान तणाव सोडवला, पण मोदींनी हे नाकारलं, ज्यामुळे डिप्लोमॅटिक तणाव वाढला. एकूणच ट्रम्पचं अमेरिका फर्स्ट धोरण ट्रेड डेफिसिट कमी करणं आणि रशिया विरोधात दबाव टाकणं. आता परिणाम काय? हे टॅरिफ भारताच्या निर्यातीला 70% कमी करू शकतात, विशेषतः टेक्स्टाईल, ज्वेलरी आणि मशीन्समध्ये. भारतीय स्टॉक मार्केट 5 आठवडे घसरलं, रुपया कमकुवत झाला आणि गुंतवणूकदार सोन्या चांदीकडे वळले. IT सेक्टरमध्ये लाखो जॉब्स धोक्यात. H1B फीमुळे कंपन्या $1.2 अब्ज खर्च करणार. डिप्लोमॅटिकदृष्ट्या हे 1998च्या न्यूक्लिअर सँक्शन्स नंतरची सर्वात वाईट स्थिती आहे. ट्रेड टॉक्स रद्द झाल्या आणि UNGA मध्ये ट्रम्पने भारत चीनला रशियाला फंडिंग देण्याचा आरोप केला. एकूणच हे संबंध चिल झाले आहेत आणि भारत रशिया चीनकडे झुकतोय. ट्रम्पला याचा काय फायदा? मित्रांनो, हे सर्व ट्रम्पच्या ट्रेड वॉरचा भाग आहे. 2025 मध्ये या टॅरिफमुळे अमेरिकेच्या रेव्हेन्यूला $171.7 अब्ज फायदा होईल, 0.56% GDP वाढ. हे त्याच्या बेसला आवडेल. अमेरिकन जॉब्स प्रोटेक्ट करणं आणि इमिग्रेशन कमी करणं. H1B फीमुळे अमेरिकेत भारतीय टॅलेंटला मर्यादा, ज्यामुळे US कंपन्या लोकल हायरिंगकडे वळतील. प्लस भारतावर दबाव, रशियन तेल बंद करा, मार्केट उघडा, म्हणजे ट्रेड डील होईल. ट्रम्पला 500 अब्ज ट्रेड टार्गेट साध्य करण्यासाठी हे लिव्हर आहे. थोडक्यात ट्रम्पला डोमेस्टिक पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक गेन मिळतोय. मित्रांनो, ट्रम्पचे धोरण तात्पुरते आहेत, पण भारताची शक्ती दीर्घकाळाची. हे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा भारताने काय करावं. सबस्क्राईब करा अधिक अपडेटसाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हिंद.